काहीच गरज नाही. तो जातो कामाला, येतो पिऊन, काही आणून देत नाही. आता आम्हीच आमचं ताकदीनं आम्ही कामं धोंडे भांड्याचे करतो आणि आमचं जीवन लेकरं मोठे करतो. काही इडीत अशा बोलतात. हालेलुया. पण काही एवढे असतात नाजूक भिजले म्हणतात. लवकर औषध घे, कुठं तर फाशी घे, नवरा चांगला भेटला नाही या जाते कुठं तर पळून दुसरा चांगला नवरा मिळेल. म्हणजे असे चुकीचे निर्णय बहिणी घेतात. हालेलुया. थकतात कधी ह्याला म्हणते थकणं, मला थकणं. सुसाईड करणं, गोळ्या खाणं. नवऱ्यानं काही चुकीचा वागला की घे गोळ्या आणि खा हातापायी आपलं. हालेलुया. हालेलुया. लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही कमजोर आहात, तुम्ही थकलेले आहात, तुम्ही आजारी आहात. आणि हे थकलेल्या बाया, त्या थकलेल्या बहिणी अशा करतात, गोळ्या खा, फाशी घेऊ का आता फाशी, नवऱ्यानं तिकडं काहीतरी केलं म्हणून. अहो केलं तर केलं, जाऊ द्या. तुमचा बाप अजून जिवंत आहे, तुमच्या पित्यानं तुम्हाला त्याच्यासाठी बनवलं नाही. नवऱ्यानं काहीतरी विचार केला म्हणून तुम्ही तुमचं जीवन काही यहोवा सारखं माव घालताय नष्ट करून. थकायचं नाही संकटामध्ये, कर्जामध्ये थकायचं नाही. काही लोक सासूच्या जाचासाठी फाशी घेतात. सासू सासऱ्याचा एवढा जाच आहे, आता आई बाबाला तर सांगू शकत नाही, तिकडे फोन